महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली आहे। संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजलंय। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे। पहाटे महादेवाचा अभिषेक सुद्धा पार पडलेला आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी त्र्यंबकेश्वर मधून आपल्या सोबत आहेत। चंदन, काय आज वातावरण दिसतंय, काय कसं चैतन्य आज बघायला मिळतंय त्र्यंबकेश्वर मध्ये? त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात या एकूणच जपाचा उच्चार करत आणि बम बम भोलेचा जयघोष करत हजारो लाखो भाविक जे ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालेले आहेत। खरं तर महाशिवरात्र हा वर्षातला अत्यंत महत्त्वाचा असा दिवस समजला जातो आणि त्यामुळे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्याचं हे अनन्यसाधारण पुण्य जे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर मोठी रांग जी आहे भाविकांची ती या ठिकाणी लागल्याचं बघायला मिळत आहे। पहाटे मंदिरामध्ये महादेवांची षोडशोपचार महापूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच 3 दिवस संपूर्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील असणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण चैतन्यमय अशा वातावरणात सहभागी होण्यासाठी, पुण्याचा संचय करण्यासाठी भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अर्थात भाविकांची एकूणच संख्या बघता पोलीस प्रशासन असेल, मंदिर व्यवस्थापन असेल यांच्याकडनं चोख अशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे तर अर्थातच आहेतच, त्यामुळे कुठल्याही प्रकारे भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांना लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने दर्शन व्हावं याची उत्तम व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आलेली आहे। 3 दिवस या धार्मिक कार्यक्रमांमध्ये संपूर्ण त्र्यंबक नगरी जी आहे ती या ठिकाणी न्हावून निघणार आहे आणि त्यामुळे या धार्मिक वातावरणाचा एकूणच सहभाग होण्यासाठी, त्याचा एक भाग होण्यासाठी भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालेले आहेत। धन्यवाद चंदन या माहितीबद्दल।